आज मी चालली आहे नाशिक येथील श्री काळाराम मंदिर इथे. कसं असतं ना, आपण भरपूर लांब लांबच्या दर्शनांना किंवा पर्यटनासाठी जातो, पण आपल्या जवळची स्थानं त्यांना मूळ काही महत्त्व आहेत आणि जी जुन्या काळातली आहेत त्याच मंदिराकडे डोकावणं आपलं काम होतं. काळाराम मंदिरात या अगोदरही माझं येणं झालं आहे, पण खूप वर्ष झाली आहेत, त्यामुळे आता फारसं काही लक्षात नाही. म्हणून म्हटलं चला नाशिकच्या मंदिरात जाऊया. आणि खूप दिवस झालेत रामचंद्रांचं दर्शन घेतलं नाही आहे, तर दर्शनही होईल आणि घराच्या बाहेर निघणं म्हणजेच फिरणंही होईल. तर मी आली आहे माझ्या बहिणीसोबत आणि माझ्या बहिणी तिच्यासोबत आली आहे. आम्ही तिघी जण आज खास दर्शनासाठी आलो आहे. तर चला कसा गेला आजचा दिवस बघूयात. गार्डन आहे छोटंसं आणि हे उजवीकडे काळाराम मंदिर. आपण गाडी पार्क करू, तो आरामात घेऊ शकतो. जुनं बांधकाम. मुख्यद्वाराच्या डाव्या बाजूला ही मारुतीरायाची मूर्ती आणि हे जुन्या काळातले लाकडी बांधकामातले मोठमोठाले दरवाजे. चला आता आत बघूयात. श्री प्रभू रामचंद्र, लक्ष्मण व सीता 14 वर्षांच्या वनवास काळामध्ये गोदावरीच्या उत्तर तीरावरील याच परिसरात पंचवटीत पर्णकुटी बांधून वास्तव्यास होते. 14 वर्षांच्या वनवास काळातील 10 वर्षांनंतर सुमारे 2.5 वर्षे श्री प्रभू रामचंद्रांचे वास्तव्य ह्याच परिसरात होते. ह्या 3 मूर्ती स्वयंभू असून वालुकामय व श्यामवर्ण असल्यामुळे देवतेस श्री काळाराम असे म्हणतात. मूर्तीचे अस्तित्व प्राचीन आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आदिदैवत व श्री स्वामी समर्थ रामदास यांच्या या मूर्तीवर अगाध श्रद्धा होती. श्री स्वामी समर्थ रामदासांनी टाकळीत वास्तव्य करून व 12 वर्षे दररोज पंचवटीत येऊन याच मूर्तीची उपासना केली. हा काळ इसवी सन 1620 ते इसवी सन 1632 या श्री समर्थ रामदास स्वामींना साक्षात्कारही झालेला आहे. वनवासात असताना श्री रामचंद्रांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या जागेवरच हे मंदिर उभारलेले असल्यामुळे त्याला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले. अरे तो सामने काय म्हणत होते मॅडम? fruit healthy रखते हैं।
ಹಿಂಗಾಯ್ತು ಅಂದ್ರೆ ನಾನು ಈ ಕಡೆ ಪ್ರವಾಸ ಈ ಕಡೆ ಕಲ್ಲ बघितलं काय करते बाई मासाठी? किधर गए सरक म्हणू. विरुद्ध कापून एखादा तुला देईल मी, माझ्याकडे अजून आहे असे पैसे. अर्धा मध्ये त्याचे एक देऊ का? हे किती झालं? 50 झालं टाक ना. हां ठीक आहे ना, अर्धा किलो झालं. हे कट करून द्या 2. तो का किलो आहे? रंगेवरचा. हा ना. का बाई अजून एक द्याव का आपण? अरे 100 मध्ये काय